एकच गोष्ट सांगायची आहे की आता खरं तर वाईट वाटतंय सगळ्यांना, सगळेच म्हणजे आता ते पचवू शकत नाही आहोत. मी आता ममताशी पण बोलत होतो की दादांनी शेवटी अनाऊन्स केलं की शेवटची दत्त जयंती, आणि मग ते परत ते भारी पडलं डोक्याला. पण मुळात जर पूर्वीचं सगळं आठवलं आणि किंवा लक्षात घेतलं की आजोबांनी पण असंच केलेलं. जेव्हा आजोबा चिंचपोकळीवरून शिफ्ट झाले इकडे, म्हणजे ते चिंचपोकळीवरून जेव्हा ते इथे आले, त्यामुळेच त्यांना म्हाडा कॉलनी, गुरुजींना किंवा योगेश दादा ह्या सगळ्या परिवाराला म्हाडा कॉलनी तेव्हाच मिळाली जेव्हा त्यांनी सिन्नरवरून ते मुंबईला आले, किंवा मुंबईतून पण चिंचपोकळीवरून जेव्हा ते इथे आले. तर हा परिवार मोठा होतोय म्हणून खूप छान वाटतंय. हो, इथे पण 2 टप्पे झाले आणि मोठ्या मुलीने एक आज त्याने सांगितलं बरोबर. तिकडून म्हणजे जे त्या हो पुढचा मार्ग जसा दाखवला, खरंच खरंच आहे. कारण काय हा आमच्या सगळ्यांनी बोललं आहे तसंच आमच्या मोठ्या गुरुजीने महादेवनाथ महाराज आणि ममताई आणि एक जसा आपण म्हणतो का आमच्या गावठी भाषेत मी आपला गावचा म्हणून काळजावर दगड ठेवावा, तसाच राजन गुरुजींना तू निघ म्हणजे निघ असं सांगितलेलं आहे. आणि आम्ही प्रत्यक्ष माझ्या कानाने डोळ्यांनी ऐकलेलं आहे, बघितलेलं आहे. तसं तीच परिस्थिती आजच्या स्टेपला आपल्या माऊलीने आपल्या विवेकनाथ दादांबद्दल आपण केलेली म्हणू शकत नाही. तो म्हणत असेल त्या वयानुसार आई बाबा वडील माता या ममतेने म्हणतोय तो. पण आम्हाला तसं त्याची दृष्टी नाही आहे, त्याने दृष्टी आम्हाला दिलेली आहे, साखरदांदाशी दिली आहे. तर त्या दृष्टीने बघायचं झालं तर घडवण्याचा प्रयत्न आहे. एवढंच बोलतो सर. आणि खरे काका म्हणतात तसं. आणि या सगळ्यात हेच जाणवतं की म्हणजे आपण सगळेजण जातो जेव्हा माऊलींकडे आणि विचारतो की मला घर घ्यायचं आहे, तर कोणती जागा चांगली असेल, कसं घर असेल. तर माऊलींना एवढं तर नक्कीच कळत असणार की त्यांच्यासाठी, योगेश दादांसाठी, विधींसाठी काय बरोबर आहे आणि काय चुकीचं आहे. तर म्हणजे सगळ्या ह्याच्यात आपल्याला किती दुःख झालं आणि आपण भावनिक आहोत, म्हणजे आपण मनापासून विचार करतोय आणि असं वाटतंय. ते असतं ना प्रत्येकाला की खेळणं सोडवत नाही आपल्या हातातलं, म्हणजे आपली आवडती गोष्टी जी लहान मुलांचं कसं असतं, हातातलं खेळणं सोडवत नाही, आपल्याला हवं असतं. आपल्याला जरी मोठं खेळणं मिळत असलं तरी ते आपलं छोटं खेळणं ते जीवाशी, कारण आपल्याला ती सवय झालेली असते किंवा लहानपणापासून तो एक जिव्हाळा झालेला असतो, ती गोष्ट हवी असते आपल्याला. तसं आपलं झालं आहे की आपल्याला माहिती आहे की पुढे जाऊन खूप छान होणार आहे. आपल्याला आळंदी भेटली आहे, म्हणजे सगळ्या मुंबईकरांना आळंदी, आपण जे काही माऊलींच्या सानिध्यात आहोत त्यांना आळंदी भेटली आहे, माऊली भेटले आहेत. आपण दत्तमाऊलींचं एवढं करत होतो इतकी वर्ष, त्याच्यानंतर आपल्याला नव्याने माऊली भेटलेत, ज्ञानेश्वरी माऊली भेटलेत किंवा पंढरपूरची माऊली, विठोबा माऊली भेटलेत. आपल्याला सगळे हे भेटत आहेत आणि हे सगळं माऊलींमुळे, गुरुजींमुळे. कारण का आपण तिथपर्यंत जाऊ शकलो नसतं. आपला एवढा विचार नाही आहे प्रगल्भ की आपण पुढे जाऊन विचार करू की आपण नाही इथे जाऊ तिथे जाऊ. सगळ्यांनी विचार केला असेल अक्कलकोटला जायचा, पण तो प्रवास माऊलीने आणखीन छोटा करून आणला आणि स्वामींना त्याने आळंदीत बसवलं. त्यामुळे ते खूप खूप मोठं काम करून ठेवलं माऊलीने आपल्यासाठी. आणि आपणही तोच विचार करून आळंदीत जाऊया की माऊली तिथे आहेत आणि आपल्याला मार्ग दाखवायला ते आहेत. सध्या जसं योगेश दादा म्हणाले, सध्या माऊलींचं एक वेगळं थोडंसं विश्व चालू आहे. त्यांचा आपण म्हणू शकतो त्यांचा एक वेगळा अभ्यास चालू आहे त्या गोष्टीचा, त्यांची एक साधना चालू आहे. तर आपण थोडा वेळ त्यांना पण देऊया, म्हणजे थोडा आपण एका गोष्टीसाठी त्रास थोडासा कमी देऊया की सगळ्या गोष्टी माऊलींना विचारणार. आपल्याला माहिती आहे की सगळ्यांना गरज आहे माऊलींची, गुरुजींच्या मार्गदर्शनाची सगळ्यांना गरज आहे. पण आपण थोडंसं त्याच्यासाठी थोडं जसं काका म्हणाले तसं आपण काळजावर थोडंसं दगड ठेवूया आणि थांबूया. आणि जरा माऊली कधी फ्री होत आहेत आणि ते आपल्याला कधी स्वतःहून मार्गदर्शन करत आहेत किंवा ते बोलवत आहेत याची पण वाट बघूया. आपल्याला सगळ्यांना त्यांना भेटायचं आहे, माऊलींनाही बोलवायचं आहे. पण ते म्हणतात ना की योग्य वेळ आल्याशिवाय आपण तिथे पोहोचू शकत नाही त्या ठिकाणी. ते आळंदी असू दे, ती शिर्डी असू दे, अक्कलकोट असू दे किंवा पंढरपूर असू दे. जेव्हा देवाचं बोलावणं येतं तेव्हा आपण जातो, माऊलींचं बोलावणं येतं. तसं आपण त्याची वाट बघूया आणि तिकडेही गर्दी करूया नको. आपण सगळ्यांनी एकमेकांना आणि माऊलींना समजून घेऊया आणि असंच प्रेम ठेवा सगळ्या नाथ परिवारावर, सगळ्यांवर. म्हणजे आपण म्हाडात भेटू, आळंदीत भेटू किंवा पुढे जाऊन अमेरिकेत, जपान, जर्मनी, युरोपमध्ये भेटू, पण प्रेम असंच राहू दे सगळ्यांचं एकमेकांवर आणि त्याच आत्मीयतेने, त्याच भक्तिभावाने आपण एकमेकांना भेटू. आदेश म्हणजे बाबा तिकडे पुण्याला जे शिफ्ट झालेत आईसोबत, तर सगळ्यांनी बघितलं असेल यूट्यूबवरती किंवा लाईव्हवरती
आई व्लॉगर बनली आहे. कारण ती तेवढी इकडे बोलत नव्हती, म्हणजे 2 मिनिटं पण माईक जरी दिला तरी ती थोडी कन्फ्यूज होऊन जायची की मी काय बोलू. पण एक गोष्ट बोलतात ना की तिची सेकंड इनिंग चालू झाली की ती बोलायला लागली आहे, आणि ती बोलायला लागली ती थांबत नाही आता. आणि ही खूप चांगली गोष्ट झाली, कारण एक तिला स्वतःचा कॉन्फिडन्स मिळाला आहे. तर आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपण जी अनपेक्षित, ही गोष्ट अनपेक्षित होती सर्वांना की आई व्हिडिओवरती एवढ्या चांगल्या प्रकारे बोलू शकते, पण तिचं एक टॅलेंट जे व्हिडिओग्राफीचं असू दे, फोटोग्राफीचं असू दे किंवा बोलण्याचं असू दे, ते या मार्गाने बाहेर आलं. आदेश, धन्यवाद.